नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो आणि आजचा विषय तुमच्या लक्षात आला असेल थंबनेलवरून की अथर्व जगताप अर्थात बैलगाडा क्षेत्राला सपोर्ट करा. याचा अर्थ काय आहे की मित्रांनो, आता जो अथर्वचा शो सुरू झालेला आहे चल भावा सिटीत, तर आता याचं थोड्याच दिवसामध्ये वोटिंग चालू होणार आहे मित्रांनो. तर जसं आपण आपल्या महाराष्ट्राचा लाडका झापूक झुपूक रील स्टार सूरज चव्हाण याला भरभरून महाराष्ट्राने सपोर्ट केला आणि त्याला पहिल्या क्रमांकाचं मानांकन त्या ठिकाणी मिळालं आणि त्याचा पिक्चर सुद्धा रिलीज झाला, तसंच आपल्या बैलगाडा क्षेत्राकडे जे तिरक्या नजरेने लोक पाहतायत, ज्यांना हे क्षेत्र नको नको असं वाटतंय, अशा लोकांनी या क्षेत्राकडे पाहू नये म्हणून अथर्व एक या क्षेत्रामध्ये एक उभरता तारा आणि एक सितारा होत आहे. तर तो आपल्या बैलगाडा क्षेत्राला रिप्रेझेंट करत आहे की पूर्ण महाराष्ट्राच्या एका ब्रॉडकास्टिंग चॅनल जी मराठीवरती. तर त्या ठिकाणी ज्याही वेळी आता थोड्याच दिवसांनी ते वोटिंग चालू होणार आहे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि आपल्या बैलगाडा शौकीन जे आहेत सर्व, महाराष्ट्रातील असो महाराष्ट्राच्या बाहेरून कुठेही असो, जेही आपले बैलगाडा शौकीन आहेत त्यांनी बैलगाडा मालक, बैलगाडा ड्रायव्हर आणि आसपास आपले जेवढे मित्र असतील त्या प्रत्येकाला सांगून या ठिकाणी अथर्वला मोठ्या प्रमाणात आपल्याला वोटिंग करू. बैलगाडा क्षेत्र हे कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आहे आणि आपल्या मराठी माणसांच्या मातीतला खेळ आहे हे आपल्याला दाखवून द्यायचंय मित्रांनो. त्याच्यामुळे अथर्वला या ठिकाणी आपल्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मित्रांनो. तर आता जी ही मालिका चालू झाली, आपण थोडक्यात पाहूया की अथर्व कोण आहे आणि काय आहे. तर मित्रांनो, अथर्वची एक छोटीशी ओळख करून देतो तुम्हाला. अथर्वचा जन्म 1991 मध्ये लाहोरे, एक छोटस गाव आहे, 1500 ते 2000 लोकसंख्या असलेलं, तालुका वाई, जिल्हा सातारा या ठिकाणी त्याचं बालपण गेलं. शिक्षणात एवढा काय अग्रेसर नव्हता म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याला तापोळ्याला त्या ठिकाणी वसतिगृहात टाकलं, पण कसा बसा तो 12वी पास झाला. आणि जेव्हा काय त्याने एकदा बैलगाडा शर्यत पाहिली आणि बैलगाडा शर्यतीच्या तो प्रेमातच पडला आणि तेव्हा त्याच्या तोंडून एकच वाक्य आलं की लोक जगण्यासाठी शर्यत करतात, पण शर्यत हेच माझं जगणं आहे. तर पाहूया मित्रांनो, आपण एक झलक टाकूया की त्याचे आई वडील वगैरे त्यांचे काय विचार आहेत त्याच्यावरती. हाच तो शो आहे मित्रांनो. याच्यामध्ये ग्रामीण भागातले कंटेस्टंट घेतलेले आहेत आणि सध्या याच्यामध्ये टास्क चालू आहेत. तर याच्यामध्ये आपला अथर्व जगताप आहे, ज्याने बैलगाडा क्षेत्राला या ठिकाणी प्रेझेंट केलेलं आहे. मित्रांनो, या शो मध्ये अथर्व कसा आला, तर तो ज्यावेळी अड्ड्यात होता त्यावेळी जी कास्टिंग टीम आहे ती टीम त्याला दिवसभर त्या ठिकाणी ऑब्झर्व करत होती. त्याच्यानंतर त्याला भेटल्यानंतर त्यांनी चर्चा केली होती, त्याचे काही रेकॉर्डिंग घेतले आणि त्याच्या घरच्याची परमिशन घेऊन तो असं आमच्या रियालिटी शो मध्ये काम करशील का असं विचारल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला परवानगी दिली, कारण त्यांना बैलगाडा क्षेत्राला त्याचा विरोधच होता त्यासाठी, कारण ड्रायव्हर मध्ये असणारी रिस्क, त्यामुळे त्यांनी त्याला त्याच्यामध्ये पाठवलं आणि सुदैवाने त्याचं सिलेक्शन पण झालं चल भावा सिटीत या रियालिटी शो साठी. मित्रांनो, हाच आपला तो ड्रायव्हर अथर्व उर्फ आत्र्या लाहोरे. त्यात मित्रांनो राजेंद्र जगताप त्याचे वडील एका खाजगी कंपनीमध्ये कामाला आहेत. त्यांनी म्हणजे फार त्याला कुठल्या गोष्टीला ते विरोध करत नव्हते, त्यांनी त्याला सपोर्टिव्ह सिस्टीम होती त्याच्यामध्ये. आणि हे आहेत अथर्वच्या आई, यांनी त्याला खूप घरून सपोर्ट दिलेला आहे. मित्रांनो, ज्यावेळी अथर्वकडे बैल नव्हते, गोठ्याला जागा नव्हती, त्यावेळेस त्यांनी जे मुंबईवरून जी बैल आणली होती दुसऱ्याच्या गोठ्यात बांधून त्यांना ट्रेन करायचा आणि आपल्या अड्ड्यामध्ये गाड्या वगैरे चालवायचा. असा हा मेहनती अथर्व. या ठिकाणी त्याचं जे बैलगाडा क्षेत्राविषयी जे प्रेम होतं ते मित्रांनो अगणित जबरदस्त प्रेम होतं आणि त्याला परमेश्वराने एक चांगली संधी दिली बैलगाड्याला या ठिकाणी ब्रॉडकास्टिंग वरती प्रेझेंट करायची. त्याचबरोबर त्याला बैलगाडा संघटना जी आहे आपली संघटना महाराष्ट्राची, त्याच्यामधून सुद्धा त्याचं खूप खूप म्हणजे स्वागत झालेलं आहे. तर पाहूया मित्रांनो, आपले जे बैलगाडा संघटनेचे राज्य सचिव आहेत, सर्व आहेत, पैलवान विलास देशमुख, काय म्हणाले अथर्व जगताप बद्दल, तर पाहूया आपण या ठिकाणी. एक क्लिप आहे छोटीशी. सर्व घटकांना त्याचं आवाहन करेल की कुठेतरी बैलगाडी शर्यत आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना
एक कुटुंब म्हणून आजपर्यंत आपण या 2-3 वर्षात एकत्र आलेलो आहोत आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण सामील होतो. त्याच पद्धतीने आज आपल्या अथर्वनं एक वेगळी दिशा आपल्या बैलगाडी क्षेत्राला मिळवून दिली, की जे बैलगाडी क्षेत्र लोकांना हा नाद वाईट आहे अशी म्हणण्याची वेळ आली होती, तो आज नाद किती चांगला आहे आणि तो किती पटीनं चांगला आहे हे दाखवून दिलं तर अथर्व जगतापनं दाखवून दिलं. हा पैलवान काय म्हणाले बघा. आता मित्रांनो, तुमची आणि आमची म्हणजे आपल्या सर्वांची, युट्यूबर असो, बैलगाडा घटकाशी जोही निगडीत असेल, मग तो हॉटेलवाला असो, अड्ड्यामध्ये आईस्क्रीमवाला असो, कुणी असो, या सर्वांची जबाबदारी आहे की आपण सर्वांनी मिळून अथर्वला या ठिकाणी सपोर्ट करायचं आणि त्याला महाराष्ट्र बैलगाडीचा एक स्टार बनवायचं मित्रांनो, ज्याच्यामुळे आपलं हे बैलगाडा क्षेत्र हे आणखी स्ट्रॉंग होईल आणि त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो आहे तो बदलेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा आणि अथर्वला सपोर्ट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.